पावसाची परिस्थिती आहे सर्वसाधारण आहे। पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे, दुसरा महिना चांगला आहे, तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे। अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे। काही भागात अतिवृष्टीमुळे नासाडी होईल, ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील। देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील। संरक्षण स्थिती ठीक राहील। संरक्षण खातं आपलं चांगलं आहे। पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही सुद्धा होऊ शकतो। कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो। सध्या आपल्या देशाच्या शेजारच्या देशाशी तणावपूर्ण संबंध आहेत, काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही, तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे। राजा काय बोलतोय? राजा खूप तणावात आहे। राजा अंटा पडलेला आहे, गादी नाही आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे। गादी ह्या आज पहिलाच प्रसंग आहे की गादी नाही आहे म्हणून राजा तरी गायब आहे। त्याचा अर्थ आता सध्या काही सांगता येत नाही, ते सांगता येत नाही। म्हणजे राजाची गादी अनिश्चित आहे। अनिश्चित आहे। राजा एकूण तणावात आहे।